काल जिंदाल कंपनीमध्ये वायुगळती झाली आणि संपूर्ण त्या पंचक्रोशीमध्ये एक हाहाकार उडाला। त्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्या वायुगळतीचा बाधा झाला आणि त्याच्यानंतर साधारणपणे जिंदाल कंपनी ते सिव्हिल हॉस्पिटल ह्या दरम्यानचा जो प्रवास होता तो अतिशय मुलांच्या दृष्टीने जीवघेणा होता। पालकांमध्ये हतबलता होती, असहायता होती, असुरक्षित होतं आणि भीतीचं वातावरण होतं। पण जसे जसे जिल्हा रुग्णालयामध्ये ते मुलांना आणलं आणि ॲडमिट केलं गेलं त्याच्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या सगळे कर्मचारी वर्ग असेल, स्टाफ असेल यांनी जीवाचं रान करून त्या मुलांना सगळ्यांना सुरक्षित ठेवलं। खरं तर आरोग्य यंत्रणेकडे बघताना लोकांचा दृष्टिकोन वेगळा असतो, पण कालच्या प्रसंगाने या आरोग्य यंत्रणेने संबंध रुग्णांना असेल, त्याच्या नातेवाईकांना असेल, त्या संपूर्ण शहरवासियांना एक सुखद धक्का दिला। जवळजवळ 61 बालकं त्या परिसरातून या ठिकाणी ॲडमिट झाली आणि आता मिळालेल्या माहितीप्रमाणे साधारणपणे एकच मुलगा विद्यार्थी तो अतिदक्षता विभागात आहे, बाकीचे सगळे सुरक्षित आहेत आणि चांगल्या प्रकारे ह्या संपूर्ण आरोग्य यंत्रणेने इथली परिस्थिती सांभाळली, हाताळली आणि अतिशय भीतीच्या वातावरणातून पालकांना बाहेर काढण्याची कामगिरी केली। आपण या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक असतील, डीन असतील आणि ज्यांच्याकडे सिव्हिल हॉस्पिटलचा कारभार आहे असे डीन आहेत त्यांच्याशी आपण बोलूया। सर, नेमकी कालची परिस्थिती काय होती आणि आता नेमकी काय परिस्थिती? काल साधारण 3 वाजता आम्हाला निरोप आला की जयगडमध्ये अशी घटना घडलेली आहे, वायुगळतीची घटना, आणि साधारण 30च्या वर मुलं येण्याची शक्यता आहे। साधारण 1 तास लागेल असं मला सांगितल्यावर आम्ही वैद्यकीय अधीक्षकांबरोबर तात्काळ एक बैठक घेऊन मेट्रांना बोलवून सर्व नियोजन केलं की आपण या मुलांना कुठे कुठे ॲडमिट करायचं, कशा पद्धतीनं त्यांची तपासणी करायची। त्यामध्ये मग आम्ही सुरुवातीला त्यांना अपघात विभागामध्ये दाखल करून घेऊन तिथं त्यांची प्राथमिक तपासणी केली आणि 3 ठिकाणी 3 वॉर्ड तयार केले, एक नवीनच वॉर्ड तयार केला आणि जसे जसे येत गेले पेशंट तसे त्यांना तिथं शिफ्ट करण्यात आलं। मुख्यतः मुलं फार घाबरलेली होती आणि त्यांना श्वासोश्वासाचा त्रास, पोटदुखी आणि उलट्या हे प्रामुख्याने आपल्याला जाणवत होतं। मग त्या पद्धतीनं आपण सगळे ॲडमिट करून वॉर्डमध्ये आमच्याकडे 3 बालरोग तज्ज्ञ आहेत सध्याच्या घडीला, ते तिघंही 3 ठिकाणी त्यांना काम वाटून दिलं। नर्सिंग स्टाफ त्यांच्याबरोबर दिला, फार्मसिस्टने आधीच औषधं आणून ठेवलेली होती आणि मग त्या पद्धतीने तात्काळ, कारण त्यांना ऑलरेडी यायला थोडासा कालावधी गेला होता, तात्काळ त्यांच्यावरती औषधोपचार आपण सुरू केले आणि मग त्यानंतर हळूहळू हे जे काही भीतीचं वातावरण होतं ते निवळत गेलं आणि आजच्या घडीला एकूण 60 मुलं ही आमच्या रुग्णालयामध्ये ॲडमिट आहेत। त्यापैकी एक जण थोडासा पॅनिक झाल्यामुळे आम्ही त्यांना आता ICUमध्ये शिफ्ट केलेलं आहे। काही घाबरण्यासारखी काही परिस्थिती नाही, इतर लोकांची परिस्थिती आता तब्येत सुधारत आहे। सगळ्या मुलांची परिस्थिती सुधारते, पण ग्रामीण भागाची जी नाळ आरोग्य विभागाशी जोडली जाते, प्राथमिक आरोग्य केंद्र, कुठल्याही ग्रामीण भागामध्ये एखादे जर आरोग्य यंत्रणेमध्ये एखादा प्रसंग आला तर पहिले धावतात ग्रामीण भागातले लोक आरोग्य यंत्रणेकडे, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये। त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचा उपचार त्या ठिकाणी केला गेला आणि तिथून काही प्रमाणातली मुलं ह्या पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले। जिल्हा आरोग्य अधिकारी अरुण आठले आपल्या सोबत आहेत, ते नेमकं सांगतील तिथली परिस्थिती काय होती, नंतर जिल्हा रुग्णालयात येतानाची परिस्थिती काय होती। तिथं एकूण तिथं जी ऊर्जा नावाची PHC आहे जिंदालची, तिथं पेशंट सगळे आले। आमचे वाटत PHCचे मालगुण आणि जाकादेवीचे मेडिकल ऑफिसर तिथे हजर होते, ॲम्ब्युलन्स तिथं आपल्या गेल्या होत्या आणि तिथं एकूण 84 पेशंटला तिथं उपचार केले गेले आणि जे पेशंटना जास्त त्रास वाटू लागला होता किंवा जे थोडेसे घाबरले होते ते सर्व इथं सिव्हिलला आले, कारण तिथं ऑक्सिजनची जी सोय होती ती ऊर्जाच्या इथं नसल्यामुळे कदाचित लागू शकेल या भीतीपोटी बरेचसे पेशंट इथं आले आणि सर्व पेशंट्स आता चांगले आहेत। रात्री 12 नंतर तिथे एकही पेशंट आपल्याला आढळलेलं नाही। आमच्या टीम ज्या आहेत त्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत, कालही सर्वेक्षण केलं, आजही चालू आहे, परंतु आता कोणतेही त्रास होणारे पेशंट तिथं नाही आहेत। जिल्हा रुग्णालयामध्ये आल्यानंतर अतिशय तत्परतेने संपूर्ण यंत्रणा हाताळली आणि पालकांचा पूर्णपणे विश्वास संपादन करून मुलांना त्या परिस्थितीतून बाहेर काढलं, सुरक्षित ठेवलं। अतिशय चांगली कामगिरी करणारे सुद्धा वैद्यकीय अधिकारी या जिल्हा रुग्णालयात आहेत। याचा प्रत्यंतर पुन्हा एकदा रत्नागिरीकरांना आपण त्यांच्याशीच बोलू। सर, काल परिस्थिती अतिशय नाजूक होती आणि आरोग्य यंत्रणांबद्दल नेहमी तक्रारी लोकांच्या असतात, पण कालची एकंदरीत आपण जी परिस्थिती हाताळली ती काय होती आणि नेमकं कशा पद्धतीने आपण काम केलं? डीन सर, सिव्हिल सर्जन सर आणि मेडिकल सुपरिटेंडंट यांच्या गायडन्सखाली सगळ्या सोयी उपलब्ध करून दिल्या गेल्या, सगळे औषधं उपलब्ध करून दिली गेली। त्याच्यानंतर जे काही क्लिनिकल गाईडलाईन्स होत्या त्या हिशोबाने ट्रीटमेंटला आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या। टीम ब्रीफिंग झाली, टीम मध्ये आपण काय करायचं, प्रत्येकाचा जे काय रोल होता तो सांगितला गेला आणि त्या हिशोबाने परिस्थिती हाताळण्यात त्यामुळे त्याचा खूप फायदा झाला।
आपणही त्या ठिकाणी फील्डवर होतात. हो, मी ऑन ड्युटी होते. तर मग तेव्हा सगळे पेशंट्स आले तेव्हा कळलं आम्हाला की सगळे येत आहेत असे. तर मग सगळे आम्ही मेडिकेशन्स ऑन ड्युटी जे होते स्टाफ वगैरे त्यांनी अरेंज केले. सगळ्यांना इन्फॉर्म करण्यात गेलं होतं की असे असे पेशंट्स येत आहेत, गॅस लीक झालेला आहे. तर मग सगळे आम्ही व्यवस्थित अरेंज करून बेडवरती अवेलेबल करून दिले. त्यांना औषधोपचार केले आणि लगेच जे स्टेबल पेशंट्स आहेत त्यांना वरती वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलेलं होतं. असे मॅनेजमेंट सगळे आता सेटल आहेत पेशंट. हातात हात घालून काम केल्यानंतर कशा प्रकारे सामान्य माणसाला दिलासा मिळतो, हे ग्रामीण रुग्णालयातलं असेल किंवा जिल्हा रुग्णालय असेल किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र, वैद्यकीय क्षेत्रातली मंडळी ज्यावेळेला एकत्र येतात आणि आपुलकीने आणि जबाबदारीने भान ठेवून काम करतात त्यावेळेला खरोखरच रत्नागिरीकरांना ह्या प्रकरणात पुन्हा एकदा दिसलं. टाइम डिजिटल करता किशोर मुरसह शुभम पवार, दीपक मोहिते, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.